साहेब दिल्लीमध्ये गेल्या 20 दिवसाच्या संदर्भामध्ये काल त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पहाटे त्यांना ताब्यात घेतले पोलिसांकडून सांगितलं जाते की त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांना ताब्यात घेतले. तर आरोप होतोय की हे आंदोलन दडपण्यासाठी कुठेतरी केंद्र सरकार अशा पद्धतीची भूमिका घेतली. अनेक वेळा केंद्र सरकारने दीपक आपले जे कवच किपके यांना परवानगी दिली होती आणि त्यावेळा वामचुंग आपली उपक्रम सुरू केली. त्यांची मागणी होती की बाबा नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये त्या मंत्र्याने राजीनामा द्यावा. नीट परीक्षा झाल्या, त्याचा निकालही काल लागला. त्यामुळे आता त्या परीक्षेबद्दल काही तक्रार झालेली नाही. आता एखाद्या मंत्र्याने राजीनामाच द्यावा अशा मागणीसाठी असं उपोषण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. तर ही परीक्षा आता झालेली आहे, सुरळीत पार पडलेली आहे, त्याचा निकाली लागलेला आहे. पण 20 तारखेला नागरिकांनी या जंतर मंतरवर यावं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई झाली म्हणून कुठेतरी प्रश्न उपस्थित. ठीक आहे ना, तब्येत त्यांची बिघडलेली होती. काल त्यांनी सांगितलं की मी युरोपीय भूत म्हणून मी येईन वगैरे वगैरे गोष्टी त्या सांगत होते. त्यामुळे तिच्या तब्येतीच्या कारणावरून त्यांना एखाद्या वेळा ते औषधोपचार घेत नसतील म्हणून त्यांना एखाद्या वेळा ताब्यात घेतलं असावं. सर खरं तर या जास्त लोक ज्या आंदोलनात सहभागी होत आहेत अशा आंदोलनं मोडीत करण्यासाठी कोर्टाचा आधार घेतला जातो, न्यायालयाचा आधार घेतला जातो असा एक आरोप होतोय. काय सांगू शकतो? म्हणजे आता ज्या ज्या वेळेला लोकांना विठीला धरलं जातं, सार्वजनिक जागी रस्त्यावर बसणं, रस्ते अडवणं, त्यासाठी योग्य ती दखल कोर्ट घेत असतात. त्याची अंमलबजावणी शासन करत असते. सर, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे का? कारण दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायला मगच एग्रीत होते या अशा पद्धतीची सूचना प्रकट करून आल्याचं समजतंय. तशा पद्धतीच्या बातम्या सध्या येतात. काय कोणाचं घडतंय या सगळ्या बाबतीमध्ये? मला अजून काही तशी माहिती मिळालेली नाही. परंतु ज्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी यांनी आम्हा प्रमुख ज्येष्ठ सहकाऱ्यांना बोलावलं होतं आणि त्यावेळेला सुनील तटकरे साहेबांनी कशासाठी आपण गेलो होतो याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काल राज्यसभेचे खासदार पार्थ पवारही मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर ह्या बातम्या सुरू झाल्या. आता नेमकं काय आहे त्याबद्दलची आता चर्चा होणार नाही. कारण 22 तारखेपासून अजितदादांची जयंती आम्ही सप्ताह साजरा करणार आहोत, सेवा सप्ताह. त्यानंतर 29 तारखेला पार्थ पवार यांचा एंगेजमेंट कार्यक्रम आहे, म्हणजे घरगुती कार्यक्रम आहे. आता ही बैठक जर व्हायची असेल तर 29 तारखेनंतर आमच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि जसा काय प्रस्ताव असेल तर आमदारांना आणि खासदारांनी सगळ्या पार्टीच्या प्रमुखांना सांगितलं जाईल. परंतु आता सोमवारपासून लोकसभेचं अधिवेशन 22 तारखेपासून सुरू होतं आहे आणि त्यावेळेला हे दोन्ही प्रमुख मंडळी तिन्ही खासदार आहेत आमचे, तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार हे दिल्लीत असते आणि कदाचित तसं असेल तर मग प्रस्ताव दिल्लीत चर्चा होईल. आता मुंबईमध्ये चर्चा होण्याची आता 29 तारखेपर्यंत काही शक्यता नाही. एकूणच या सगळ्या दोन्ही राष्ट्रवादी चर्चेमध्ये एका राष्ट्रवादीला एक मंत्रिपद आणि दुसऱ्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद असे काही ऑफर्स आलेले आहेत. अजून काही माहिती नाही. एका प्रसार माध्यमामध्ये काही बातमी वाटली आणि त्यामुळं त्या चर्चा सुरू झालेल्या. जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, हे माहितीच्या नेत्यांच्या प्रत्येकीचे कारणं जरी वेगवेगळी सांगितली जात असली तरी भेटी घेताना दिसत आहेत. तुमच्याशी काही चर्चा जयंत पाटील यांची झालेली आहे का? कारण जयंत पाटलांची चर्चा नाही. जयंत पाटलांनी कारण जे सांगितलं ते ईश्वरपूर जे गाव आहे इस्लाम, तिथल्या नगराध्यक्षांना अतिक्रमणामुळं अपात्र करण्यात आलं. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्याप्रकारे सांगितलं की शिंदेसाहेब नगराध्यक्षांची म्हणजे ते आल्यानंतर त्यांना भेटले. आता एवढी बाब नगराध्यक्षाच्या अपात्रतेची आमच्यासमोर आलेली आहे. पण नगराध्यक्षाच्या अपात्रतेसाठी इतक्या बैठका होतील असं वाटतं का? माझं काय मत आहे की नगराध्यक्ष पद हे लोकनियुक्त असतं
एखादी निवडणूक सगळ्या गावांना पुन्हा करायची याबद्दल आता गडिंगचं तुम्ही बघितलं आमचं आणि एखादा बाबा अन्याय झालेल्यासाठी नेता भेटू शकतो. आता नेमकं कशासाठी भेटलेलं आहे याची माहिती मला नसते म्हणून मी काय सांगा साहेब मी त्यालाच विचारलं. साहेब प्रफुल्ल पटेलांची अजूनही पक्षामध्ये काहीशी नाराजी पक्ष नेतृत्व असेल किंवा इतरांना. आता सगळ्या नाराज्या दूर होतील. सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादा पवार वहिनी ठामपणे उभे आहोत. आमचा पक्ष एकसंघ आहे आणि तो एकसंघ राहील. राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार आहे का? आता याची मला माहिती नाही. माझं वहिनी आणि पारपॉर अमित शहा साहेबांना आली होती. त्यांनी सकारात्मक चर्चा झाली होती आणि मला वाटते आता अधिवेशन झाल्यानंतर आता याची चर्चा सुरू होईल. तसंच तृप्ती देसाई यांनी एका शिक्षण विभागावर मोठा आरोप केलेला आहे. वेगवेगळ्या ज्या परवानगी द्यायच्या असतात दादा भुसे यांच्या विभागाकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो आणि मी मंत्र्यांचा नातेवाईक आहे हे सांगून OSD कडून हे लाखो रुपये उकळले जात असल्याचं त्यांनी त्याबद्दल म्हटलेलं मला काही माहिती नाही. तर मी काल नंदुरबार जिल्ह्यामध्ये पालकमंत्री बनले होते त्याची काही मला माहिती नाही. पण महायुतीच्या अनेक नेत्यांवर अशा टक्केवारी असेल किंवा अशा पद्धतीने त्या त्या विभागातील मंत्र्यांवर असे आरोप सातत्याने होताना दिसतात. आणि आता फक्त आरोप करणं हे फार सोपं आहे. पुराव्याने सिद्ध करणं फार अवघड आहे आणि अशी बेताल आरोप करणं आणि एखाद्या माणसाला बदनाम करणं हे अनेक जण असं कृती करत असतात. आता यामध्ये मला याची माहिती नाही. साहेब खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन्ही जलसंपदा विभागांचा कुठेतरी एक समन्वय नसल्याचं दिसते. कारण कर्नाटक सरकारनं असे आदेश पारित केले एकीकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर सगळे बर्गे काढायचे असतात मात्र हिप्परगे आणखी जो अलमट्टीचा विषय आहे त्या ठिकाणी पाणी पुढं सोडलं जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आता पावसाळा सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा पुनरागमन झालं आहे पावसाचं पूरस्थिती निर्माण होऊ शकते. काय सांगा? अजून काय झालेलं आहे की आम्ही सुद्धा आमच्या राज्यामध्ये आपण सगळे पाण्याचे साठे हे ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्यासाठी ठेवूनच शेतीसाठी वापर करावा असं ठरवलेलं आहे. अनिर्णीचं संकट आहे. कदाचित कर्नाटक सरकार असं वाटायला पाऊस पडल्यानंतर काय करायचं म्हणून ज्यावेळी पाऊस सुरू होईल आणि जेव्हा पुन्हा पंचगंगेची कृष्णेची वगैरे पातळी वाढेल तेव्हा आम्ही त्यांना ते सगळे बर्गे काढायला भाग पाडू. सर नीटच्या परीक्षेचा तुम्ही उल्लेख केला तर त्याचा निकाल जाहीर झाले मग त्या निकालामध्ये देखील फळ असल्याचं बोललं जाते. कारण ज्या मोठेगावकरांचं नाव या सगळ्यामध्ये येते त्यांचे जवळपास 500 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि देशात 170वा नंबर आलेला मुलगा देखील मोठेगावकरांच्या क्लासमधला त्यामुळे एकूणच निकालामध्ये देखील फळ दिसतोय. मोठेगावकर हे गेल्या प्रशासनात सांगितलं मला वाटतं अजून असं असताना जर झालं असेल तर हुशार असतो. अन्याय करणार